नमस्कार मंडळी, माझं नाव सिद्धी अमरे. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज गोकुळाष्टमीची पूजा आहे. तर मी तुम्हाला आज गोकुळाष्टमीची पूजा दाखवणार आहे. सगळं सामान आपण आणलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ही सोनतळ आणि आपल्याला तुळशीपत्र जे लागणार आहेत ते पप्पाने आणले आहे. तर आता आपण पूजा बघूया. चला. तर मंडळी, पप्पा सर्व पूजेची तयारी करून घेत आहेत. आता ही बघा, ही रांगोळी मी काढली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपली कृष्णाची पूजा आहे ती आता ऑलमोस्ट पूर्ण होत आली आहे. तुमच्या घरी कशी जन्माष्टमी साजरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या कोकणात तर हीच पद्धत आहे. कृष्णाची पूजा पूर्ण झाली तर मंडळी आता आपण पाया पडून घेऊया. आता आपण आलो आहोत बाजूच्या घरी. गोकुळाची पूजा कशी केली जाते ते तुम्हाला मी दाखवते. ही कृष्णाची मूर्ती आहे, ह्याची आता पूजा केली जाईल. इकडे नाही आहे, वरती वरती
हे दिलं होतं, पण हे झालं होतं, हे कतरलेलं होतं. तो विडा बनवला. विडा उचलतो. आमच्या कोकणातील पारंपरिक जे कृष्णाचे भजन आहेत ते आता म्हणत गोकुळाला मंदिरात नेणार. ही आमच्या कोकणातील परंपरा आहे की गोकुळाची मूर्ती असते त्याचे पूजन करून मग ते एक रात्र मंदिरात ठेवली जाते व पाळणा हलवला जातो. तर आपण आता गोकुळाला सोडून घरी जातोय. तर मंडळी आता आपण घरी आलो आहोत आणि आईने कृष्णासाठी नैवेद्य बनवला आहे. तर आरतीसुद्धा आत्ता आपली झाली आहे. आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉग माझा पहिला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. बाय.